का नवीन मराठी शिकणाऱ्यांना का अशी भाषा शिकू नये असं वाटण्याजोगासाठी अशी भाषा वापरली जाते, हा माझा प्रश्न आहे. यामध्ये बरेच काही फोटो आहेत. या ठिकाणी उद्धव ठाकरे महाराष्ट्रद्रोही शिवद्रोही सरकार गेट आउट ऑफ इंडिया. हे कोण आहेत उद्धव ठाकरे? आज गेट आउट म्हणणारे, त्यांना त्यांचं अस्तित्व माहित नाही. ते मुख्यमंत्री नाही आहेत, एक सामान्य नागरिक आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री गेट आउट. पण तू कोण आहे? तुला एवढं पण कळत नाही? कसा नेता होऊ शकतो हा? आंदोलन. अरे या अगोदर पण पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर लोकांनी मोडतोडही केली होती. कुठे झोपला होतास काय तू तेव्हा? तेव्हा नाही, आता निवडणुकीच्या तोंडावर एक तर दारे झिजवतंय सोनिया गांधी, शरद पवार, मलाच करा मुख्यमंत्री. लाज पण त्या माणसाला वाटत नाही. बाळासाहेब ठाकरे कसे स्वाभिमानी, आणि हा माणूस किती स्वार्थी. मी जवळून पाहिलंय दोन्ही दृश्य. याची दुसरा हेडलाईन म्हणजे काय म्हणतात ते, संजय राऊत शिवद्रोही मिंदे सरकारला जोड्याने फोडून काढले. जोड्याने फोडून काढतात मला माहित नाही, चापकाने फोडून काढतात. कधी प्रत्यय आणून दाखवायला पाहिजे ना, असा प्रत्यय असतो. कसं चापकाने फोडतात. योद्धे अनवाणी उतरले आंदोलनात. 76-83 योद्धे. काय कोणाबद्दल शब्द वाटतो? बिचारे कसे चालले असतील हो आंदोलनात. आजच्या 2-3 दिवसावर आपण महाराजांनी मी बोललो होतो. आता शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाही. आजही लावणलावी करतायत. जाती जातीमुळे ते निर्माण व्हावं. 4 वेळा मुख्यमंत्री असताना, केंद्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी रिझर्वेशनची टक्केवारी नाही वाढवली. अबाव 52% पुढे नाही गेले, मागणी केली.